हे गौड बंगाल नेमकं काय आहे सांगू ना. काकू तुम्हाला काकू म्हणलेलं चालेल का मम्मी असंच म्हणायचं. त्यांना काय हे काम करायचे पैसे भेटतात, तुम्हाला काय भेटतात? हे काम करणे का पैसा मिळताय. खूप किस्से आहे त्याच्यावर पूर्ण पिक्चर बनतो. नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मला ओळखता असं म्हणजे मी अज्युम करते, पण तुम्हाला माहितीये का हे जे मुक्काम पोस्ट मनोरंजन आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्याकडे आज एक खास फॅमिली आली आहे. म्हणजे तुम्हाला गंमत सांगायची तर पूर्वी असं म्हणायचे कुटुंब रंगलंय काव्यात. मग जेव्हा मी फिल्म प्रोडक्शन सुरू केलं तेव्हा सगळे म्हणायला लागले कुटुंब रंगलंय सिनेमात. पण हे जे कुटुंब आहे ना हे रंगलंय रील्स मध्ये. सो लेट अस वेलकम सगळ्यात आधी शशांक उडाखे, नमस्कार. त्यांच्या मिसेस किरण शशांक उडाखे आणि त्यांची आई माधुरी उडाखे. नमस्ते. तर ह्या तिघांची गंमत अशी आहे की शशांकनी रील्स बनवायला सुरू केलं तर द स्टार ऑफ हिज रील्स ऑफकोर्स शशांक स्वतः असतोच, पण त्याही पेक्षा असतात काकू. काकू तुम्हाला काकू म्हणलेलं चालेल का मम्मी असंच म्हणायचं. मी सगळ्यांची आईच आहे. हो ना. किती छान किती छान. मग मी तुम्हाला मम्मीच म्हणते. चालेल. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात की हा जो आपला क्रिएटर आहे शशांक. सो शशांक, आम्हाला ना खूप तू कन्फ्यूज करून टाकलेलं आहेस. ओके, म्हणजे काय झालं की मागच्या वर्षीपर्यंत तुझं असं चाललं होतं की मुलगीच मिळत नाही लग्नाला, आता काय करू, अशा सगळ्या तुझ्या रील्स होत्या. बरोबर. किंवा ज्या मित्रांची लग्न झाली आहेत त्यांची काय वाट लागते, अशा प्रकारच्या तू रील्स करत होतास. बरोबर. पण सडनली यार तुझं लग्नच झालं आणि मग तू असं म्हणायला लागलास की मैंने इतने साल पहले बताया था की मैं इसी लड़की से शादी करूंगा वगैरे वगैरे. तर हे गौड बंगाल नेमकं काय आहे? म्हणजे लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे का? तुझं लव्हच होतं पण काकूंना म्हणजे मम्मीला सांगायला अरेंज केलं, पप्पांना सांगायला अरेंज केलं, असं केलं? असं काहीच नाही. ती पाटीला मी माळी आहे. अरेंज तर काहीच नाहीये. लव्ह मॅरेज होतं त्याला आम्ही अरेंज केलं. अच्छा, आम्हाला लव्ह स्टोरी सांगा ना तुमची. लव्ह स्टोरी तर खूप लंबी आहे. 11th मध्ये सुरू झाली होती. आम्ही दोघंही बीएमबी मध्ये होतो. अमरावतीचं कॉलेज आहे, विदर्भ महाविद्यालय. त्याचं नाव बदललं आहे आता, GVISH काहीतरी झालेलं आहे. तर तिथे सोबत होतो आम्ही. पण म्हणजे मला कसं होतं की आधीपासून खूप मी हे होतो आतनं की लोक काय म्हणतील असं तसं, स्कूलपर्यंत 10th पर्यंत. आणि मी खूप बुली व्हायचो पोरांकडनं. काय सांगतो? हा, खूप जास्त. आणि मी बोलत पण नव्हतो कोणाशी, एकटाच राहत होतो त्याच कारणामुळे. तर मग 10th जेव्हा झालं तेव्हा मी एक मॅनिफेस्टेशनचे व्हिडिओज वगैरे बघितले. तर त्याच्यात मग मी साऊथच्या मूव्हीज खूप आवडायच्या मला. तर मग मी म्हटलं 10वी नंतर मी आरशासमोर उभा राहायचो आणि मी म्हणायचो की तुला कोणीच ओळखत नाही 11th मध्ये, आता तुझं असेल तेव्हा, आणि वागून बघायचं ना काय फरक पडतंय. मग मी ऍक्टिंग करायचो साऊथच्या हिरो सारखी कॉलेजमध्ये, की कोणाला काही मदत लागते, कोणाला काही लागते तर मी आहे ना, मी करतो ना. म्हणजे चपराशापासनं तर प्रिन्सिपल पर्यंत सगळ्यांना मदत केलेली आहे मी. मेहू ना. ओके. तर मी एवढं कॉन्फिडंट राहायचो की मला पण शक यायचं की हा मीच आहे ना, पण तरीही मी वागायचो. तर मग मला माहिती नव्हतं ना, माझं असं अंडर कॉन्फिडंट होतो मी की पोरी माझ्याकडे काय बघणार आहे, कारण की 10वी पर्यंत कधी कोणत्या पोरीने बघितलेलं नाही, आता कोणती बघणार आहे. पण मी तसा वागायला लागलो तर माझी लाईफ तशा प्रकारे चेंज व्हायला लागली. आणि मला खूप वर्षानंतर माहिती पडलं की हिचा माझ्यावर क्रश होता म्हणून ऑलरेडी. ओके. तर मग आमचे सरनेम सेम आहे थोडेसे. म्हणजे माझं उडाखे, हिचं डहाके आहे. आणि मी अबसेंट माइंडेड आहे आधीपासून. तर क्लासमध्ये जेव्हा प्रेझेंटी घ्यायचे तर कधी हिचं डहाके म्हटलं की मी उभं होऊन जायचो की हा प्रेझेंट. मग सगळे अरे तसं काही नाही, अरे चुकून झालं असतं. तर मग अशा गोष्टी व्हायच्या, अशा खूप गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मग मी एक दिवस ठरवलं की मित्राला सांगितलं, सांगू ना. ऍक्च्युली ही जी म्हणजे हिचं कसं होतं, दोन वेण्या त्याच्यातून तेल टपकताना. आणि आमच्या जे सॉन्ग मध्ये आम्ही जो ड्रेस युज केलेला आहे तो खरंच 14 वर्ष आधी तिने घातलेला 11th मधला ड्रेस आहे तो माझा. तोच ड्रेस आम्ही सॉन्ग मध्ये युज केलेला. शर्ट, इव्हन शर्ट, माझा शर्ट सुद्धा 11th मधला आहे. म्हणजे आता हाईटला होत नव्हतं पण ते बेल्टनी लपवलेलं आहे. तर तिला मी आता लग्न जेव्हा ठरलं, प्री वेडिंगचं जेव्हा शूट करायचं होतं तेव्हा मी तिला कपडे दाखवले. म्हटलं माझ्या 11वीचे मी घालणार आहे, तुझ्या 11वीचे तू घाल आणि आपण शूट करू. म्हणजे इतक्या आधीपासून केलेलं होतं. वाव. तर पण एकच मिनिट मला किरण तू सांग की तू याला पहिल्यांदा नोटीस कधी केलंस? पण मी फर्स्ट टाइम डायरेक्ट प्री वेडिंग शूटलाच पोहोचला म्हणून मी फर्स्ट टाइम त्याला नोटीस केलं 11th मध्ये, जेव्हा आम्ही
म्हणजे बाहेर मैत्रिणी आणि मुलं असे गप्पा गोष्टी करतात ना, तेव्हा हा त्याच्या मित्रासोबत गप्पा गोष्टी करत होता. तेव्हा मी त्याला बघितलं होतं, फर्स्ट टाइम नोटीस केलं, तर तेव्हाच हे झालं थोडं. पण म्हटलं ठीक आहे. मी तेव्हा मुलांशी जास्त बोलायची नाही, बिलकुल पण नाही. नंतर मग हा काही दिवसानंतर जेव्हा मी सायकलनी ट्युशनला जायची, ट्युशनवरून जेव्हा मी घरी येत होती, तेव्हा हा माझ्यासोबत बोलायला आला होता की तू डहाके की वंदे. माझी फ्रेंड आहे वंदे ती. म्हटलं मी डहाके. म्हटलं का? ऍक्च्युली त्याला माहित होतं, हे मला पण माहित होतं की मी डहाके आहे, पण तरी तो म्हटलं मी डहाके. उसको कारण चाहिए. नाही, तो काळ असा होता की मुलगा मुलगी फ्रेंड्स सुद्धा नव्हते राहत तेव्हा. म्हणजे तेव्हा मुलगा मुलगी बोलले की खूप मोठी गोष्ट व्हायची. म्हणून माझा कधी मुलींची कॉन्टॅक्ट नव्हता, तिचा कधी मुलांची कॉन्टॅक्ट नव्हता. बरोबर. तर तेव्हा मग त्याने तसं विचारलं, म्हटलं मी डहाके. म्हटलं ठीक आहे. मग मी निघून गेली पटकन. तर त्याच्यानंतर मग आमचा कधी कॉन्टॅक्ट नाही झाला, कधी बोलणं पण नाही. पण आम्ही कॉलेजमध्ये थोडंफार असं इशाऱ्यामध्ये बोलत होतो. त्याच्या आधीच सांगायचंय मला, तर ही जेव्हा वेणी घालून ते सलवार घालून सायकलवर जायची, माझ्याकडे सायकल होती, तर मी माझ्या एका फ्रेंडला बोललो होतो, गौरव नाव होतं त्याचं, ऐक रे. त्याला बोललो होतो, म्हटलं ही पोरगी आवडते मला. तर तो बोलला, अबे तू किती चांगला दिसतं, ते कशी आहे असं. तर मी म्हटलं होतं आता आवडते तर आवडते, ठीक आहे. ते झालं. मग मी काय बोलायचं समजत नव्हतं तेव्हा, काय म्हणायचं काय असते. मग मी असं सायकलने गेलो, बोलायचं काय काही समजत नव्हतं, बाजूने जात होतो, काय बोलू म्हणून मी विचारलं होतं की तू डहाके आहे म्हणजे. ती तेवढीच बोलली होती की मी डहाके आहे म्हणे. आणि बस आमचं एवढंच कन्व्हर्सेशन झालं. पुढं काय बोलायचं मला माहित नाही, तिला माहित नाही. आम्ही समोर गेलो. एक दिवस झाला, दुसऱ्या दिवस तसं झाला. मग मला वाटायला लागलं की चांगली पोरगी आहे, चांगल्या घरची पोरगी आहे, असं तसं. आणि माझा हिला त्रास होतोय, म्हणून मग मी बोलणं सोडून दिलं हिच्याशी की माझा त्रास होता तर मी कशाला मागे लागू ना असं. मग नंतर एखाद्या वेळेस आम्ही कॉलेजमध्ये बोलायचो, तर आम्ही फक्त इशारातच बोलायचो. म्हणजे जवळपास 6-7 महिन्यात आम्ही इशारातच बोललो. तर मग त्याच्यानंतर कधी वर्षभर तिथून खूप म्हणजे नाही, तिथून आम्ही मग 12वी पण संपली, आमचा रिझल्ट पण लागला. आम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट सेम जेव्हा संपत आलं होतं, तेव्हा हा त्याची औरंगाबादला झाली होती ऍडमिशन, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला, सिव्हिलला. मी पण सिव्हिलला होते, पण मी अमरावतीला होती. तर तेव्हा हा येणार होता. तर मग मी याच्या फ्रेंडला म्हटलं, तर अच्छा शशांक येणार आहे भेटायला, मग त्याला सांगशील मला भेटायला. तर तेव्हा मी त्याला भेटली होती. त्याच्यानंतर मग आमचं फोनवर बोलणं वगैरे सुरू झालं. तेव्हा भेटल्यानंतरचाच किस्सा महत्वाचा आहे. हिच्या मागे एक डर मधला शाहरुख खान लागला होता. मग तू सनी देओल झाला. मी चिडवायचो बहिणीला, आताही चिडवतो लाल दातवाला म्हणून. तर त्याचं कसं होतं, तो बोलायचा नाही, काहीच करायचं नाही. रोज हिच्या गाडीत चिठ्ठी टाकून द्यायची, काहीतरी रोज लव्ह लेटर. आणि कुठंतरी हिचं ट्युशन सुटली की कोणत्या तरी कोपऱ्यातून लपून बघत राहील, खतरनाक व्हायला असं. ती फेस करत होती ते 1 वर्षापासून, पण मला काही माहित नव्हतं, आयडिया नव्हती. आणि आता मी अजून एक सांगतो की मी 9th पर्यंत खूप बुली झालो, पण 10th मध्ये मी गजनी पाहून गेलो होतो स्कूलमध्ये. तर तेव्हा मी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो, कारण की 4-5 वर्षापासून मी बुलीच होत होतो. तर जवळपास माझी हाईट असेल तेव्हा 5'2" आणि जो समोरचा पोरगा होता तो 5'7" वगैरे होता. तर ते पूर्ण फ्रस्ट्रेशन काढलं होतं मी त्याच्यावर, कारण की विनाकारण मारलं होतं त्यांनी, मी गजनी पाहून आलो होतो, डोकं सरकलं होतं. त्याला इतकं मारलं होतं की तेव्हापासून माझी स्कूल घाबरायला लागली होती मला. आणि मी गजनी कटी करून आलो होतो मग दुसऱ्या दिवशी. मला सांग की ज्या वेळेला तू बुली होत होतास, तर तो काळ वेगळा होता. आय अग्री. म्हणजे आजकाल मुलं बुली झाले की लगेच घरी येऊन सांगतात आणि सगळं होतं. पण तू जेव्हा बुली होत होतास तेव्हा घरी येऊन काय सांगायचास का? माझ्या पप्पाचं आधीपासून वातावरण असं होतं की पप्पा जर घरी जरी आले तर आम्ही पुस्तक घेऊनच बसायचो. पप्पासोबत कन्व्हर्सेशन पण नव्हतं, डोळ्यात टाकून पण नव्हतं बघू शकत, म्हणजे असं काही मागू पण नव्हतं शकत, एवढा टेरर होता पप्पाचा घरात. आणि पप्पांचं सगळं म्हणणं होतं की तू माझा पोरगा आहे, तो काय असेल ते बाहेर निघतो, घरी नाही आणच. वो पहले 90s वाला मर्दानगी वाला फेस था की तेरा खुद देख तू मेरे को मत बता, बराबर असं. तर तेव्हा मग खूप मारलं होतं, तर खूप माझं नाव झालं होतं, खराब झालं होतं की म्हणजे शशांक पासून मारण्यापासून तर उडाके दादापर्यंत पोहोचला होता लास्ट फायनल. तर मग हिचं जेव्हा माहिती पडलं मला असं आहे तसं आहे, मी म्हटलं ठीक आहे. तर मी काही सांगितलं नाही, काही नाही. हिच्या मैत्रिणीने बहुतेक त्याला सांगितलं असं काहीतरी की शशांक तुला भेटायला येणार आहे असं तसं. तर मी त्याला एक दिवस भेटायला गेलो, प्रेमाने सांगितलं काय असं आहे तसं आहे, तर उद्यापासून जर असं काही झालं तर मग मी बोलतो म्हटलं. त्याच्यानंतर तो किती आलाच नाही, तो 1-2 वर्ष म्हणजे आतापर्यंत तर नाही दिसलाच नाही, कारण की माझी इमेज एवढी खराब होती अमरावती.
तेव्हा मग हिचं खूप असं झालं की साला वर्षभरापासून मग सगळ्यांना सांगून झालाय, कोणीच त्याला काही नाही करू शकलं, हा एकदा कायच बोलून आलाय, तर आता बोलून आलोय की मी काय करून आलोय अजूनही सिक्रेटच आहे. मला पण नाही सांगितलं तरी की तो काय बोलला त्याच्याशी. सांगणार आहेस आम्हाला? नाही, मी विचारलं पण नाही, मी पण नाही विचारलं. ओके ओके ओके. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तेव्हापासून मग आमचे कॉन्टॅक्ट वाढले. आणि लॉंग डिस्टन्स असलं की खूप त्रास होतो. कसं आहे म्हणजे अमरावतीच्या खूप अशा मोजक्या पोरी असतात की ज्या म्हणजे अशा कॉलेजमध्ये 1-2च असतात की त्याच्यामागे सगळे पोरं लागतात. त्यापैकी एक मॅडम होत्या. तर मला खूप हे लागलं राहायचं की कॉलेजमध्ये म्हणजे हिला त्रास देतील, हे करतील, ते करतील, असं तसं. पण पुन्हा मग माझं जे 10वीत भांडणं झाले होते तेच कामी येत होते की हिच्या कॉलेजमधले जे पोरं होते ते माझे म्हणजे मी म्हटलं ना 11th-12th मध्ये मला मदत करायची खूप सवय होती. कोणाची तेव्हापासून मला सवय लागली होती की मी मदत करतो कोणाची, माझं काही असो की नसो. तर मी नकळत खूप लोकांची मदत करून बसलेलो होतो. तर ते हिच्या पूर्ण कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये 1-2 जण असे होते ज्यांची मी मदत करून चुकलो होतो. तर त्यांचा असं आहे की भाभी मावाला विषय होता की भाभी माँ की तरफ देखा भी तो सोच ले. तर मला कधीच प्रॉब्लेम नाही गेला त्याच्यात. पण मग हा एवढा इंजिनियर झाला मुलगा आणि आता हे सोशल मीडिया आणि रील्स आणि हे सगळं करायचं म्हणतो, तर मग काय महाभारत झालं असेल नाही? ते पण आवडायचं नाही देत त्याच्या पप्पांना. म्हणजे तू आधी डिग्री कर, मग तुला काय करायचं ते कर. तो इंजिनिअरिंग वगैरे झाला, त्याच्यानंतर मग तो म्हणजे त्याला म्हणे 1 वर्ष दे मला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. ते पण पटत नव्हतं. 2 वर्ष बोलले नाही त्याच्याशी तो पप्पा. म्हणजे मी आता इंटरव्ह्यू घेतला होता माझा, तेव्हा मी क्रेडिट पप्पाला लिहिलं की कसं काय बा तू झाला म्हणून. तर मी कधी डिमोटिवेट होत नाही. तुम्ही जर मला कोणती गोष्ट बोलून गेले तर मी ते आतमध्ये ठेवतो आणि त्याच्यातून काय काढता येईल असं करतो. जसं की मला विचारलं होतं की कसं काय बनलं, आता सगळ्यांना एक्सपेक्टेड होतं की मम्मीमुळे कोणातरीमुळे. मी पप्पाचं नाव घेतलं. रिझन हे होतं की लहानपणी आम्ही जेव्हा टीव्ही बघायचो होतो पप्पा एकच शब्द बोलायचे, बंद करतो टीव्ही. त्यांना काय हे काम करायचे पैसे भेटतात, तुम्हाला काय भेटतात? हे काम करणे का पैसा मिळताय. तर थँक्यू फॉर मोटिवेशन पप्पा. ओके. आपण डिमोटिवेट नसतो होत. तर मी तिथून मोटिवेशन घेतलं, म्हटलं पप्पामुळे झालं मी जे की आहे. मग जेव्हा इंजिनिअरिंगला गेलो मी पुन्हा तोच फंडा वापरला. इथे आपल्याला कोणीच ओळखत नाही. जर मी सांगितलं मी खूप मोठा डान्सर आहे, कोणाला माहित पडून राहिलं. तर लोकांची जेव्हा मेंटॅलिटी बनून जाते खूप मोठा डान्सर आहे, तर तुम्ही काही करा त्यांना असं वाटतं अरे यार क्या कर रहा है, मजा आहे. तर मग मी तेच युज केलं आणि तिथे डान्स केला आणि खरंच लोकांना असं झालं की यार तू सच में खतरनाक डान्स करताय. मी म्हटलं पहिले उडवतातच आहे 2-3 जण, पण जेव्हा 50-60 लोक म्हणायला लागले की चांगला करतो, मी म्हटलं आपल्यात आहे ते. मग तेव्हापासून मी कॉलेजमध्ये फेस्टिवल्स केले. मी जवळपास बेस्ट ऍक्टर घेतलाय 3 वर्ष कॉलेजमध्ये. नंतर डान्समध्ये ग्रुप डान्समध्ये घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग ही जर्नी सुरू झाली. मग मी थिएटरमध्ये गेलो. मग नंतर मी पुरुषोत्तम करंडक पुण्याचे करंडक केले. मग 43 वर्षानंतर पासून ऑडिशन द्यायचे हे लोक आमचे. तर आम्ही औरंगाबादमधनं गेलो होतो आणि 43 वर्षानंतर आम्ही ट्रॉफी आणली होती याची फिरोदिया करंडकची. तसे खूप किस्से आहे, त्याच्यावर पूर्ण पिक्चर बनते. नाही इट्स ओके. पण मला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता तू कोणालाही पटवू शकतोस हे तर मला कळलेलं. ओके. पण मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की जर वडिलांचा एवढा विरोध होता आणि ते तुझ्याशी बोलतही नव्हते, इतकं त्यांना ह्या ते जे रील्स करतोस त्याला विरोध होता, तर मग तू आईला कसं पटवलंस? ऍक्च्युली मी जेव्हा पप्पांचा विरोध होता तेव्हा मुंबईला आलो होतो. हा, त्यांचं म्हणणं होतं एवढा मोठा इंजिनियर झालेला आहे, कशाला तू याच्यात पडतोय आणि काही सगळ्यांचं सक्सेसफुल नसते होत, मुंबईत करोडो लोक स्ट्रगल करताय असं तसं. तर मग मी मुंबईला आलो, ज्युनियर आर्टिस्टची कामं केली, ऑडिशन दिले. ऑडिशन थ्रू तर काही होत नव्हतं, पण एका याच्यातून भेटलं होतं. म्हणजे ऑडिशन अशा व्हायच्या की 6-6 फुटाचे पोरं गोरे गोरे एकदम त्याचे जॉलाईन असं तसं तसं. मी तिथं नर्वस होऊन जायचो. मग मी जेव्हा त्यांची ऑडिशन बघायचो मग माझा कॉन्फिडन्स वाढायचं. नुसतं दिसायलाच आहे, ऑडिशन देताना अवबकळं पण यायचं नाही त्यांना. मग म्हटलं हा चलो उठता तो है अपने में. तर मग ते सिलेक्ट झालो. केसरी मूवी होता अक्षय कुमारचा, त्याच्यात ज्युनियर आर्टिस्टची कामं केली मी. विराट कोहलीच्या MPLच्या ऍड मध्ये होतो. असे छोटे छोटे रोल मिळायचे. तर त्याच्यानंतर मग टिकटॉकर जे व्हायरल झाले होते त्यांना ऍक्टिंग येऊ की नाही हो, त्यांना लीड रोल मिळायचा. म्हटलं ये क्या हो रहा है, अपने को ऍक्टिंग आता है, थिएटर करके आया हो, असं तसं. पण मग मी तेव्हा ठरवलं की मला पण आता व्हिडिओजच बनवायचे. हे काही होऊन नाही राहिला इकडे आणि कोरोना आला. मग मी घरी गेलो. मग घरी गेल्यावर मी खूप व्हिडिओज बनवले आधी. मग मम्मीला जसं म्हणताय तुम्ही कसं पटवलं, तर मम्मीला असं म्हणायचं की मी की आपण व्हिडिओ बनवू, असं करू तसं करू. तर मम्मीचं असं होतं की आजूबाजूचे लोक काय म्हणतील, नावं ठेवतील किंवा माझ्याशी बोलणार नाही, असं तसं तसं.
पण ते खूप लांब होतं समजणं. पण मी शॉर्ट मध्ये असं समजवलं तिला की आज 4 लोक नाव ठेवतील, पुढे जाऊन 4 करोड लोक मरमर करतील तुला भेटायला. बरोबर. तर म्हटलं आता, आणि ती पण भरतनाट्यमची स्टेट लेवलची डान्सर आहे तिच्या काळातली. तर मग तिच्या एनी समजवलं मी की तेव्हा करत होते तेव्हा काय चांगलं म्हणत होते. कोण ना कोणी तर बेकार म्हणतच राहणार. लोक देवाला पण नावं ठेवतात. खरं. तर आपण तर माणसं आहे. आधी कसं डान्स वगैरे करायचे ते कसं लोक नावं ठेवायचे ना, मग मुलींना बाहेर नव्हती द्यायची. आमच्या वेळेसची गोष्ट म्हणजे खराब समजायचे. तर ते माझ्या पप्पांना फार आवड होती, त्यांनी मला क्लास लावला. पण ते मग लग्नानंतर जरा गॅप गेली. पण हे करायचं म्हणजे परत, म्हणजे तुम्हाला भरतनाट्यम येत होतं याचा अर्थ कुठेतरी आतमध्ये ते इच्छा होती, परफॉर्मन्स पण कसा करायचा तेही माहिती होतं तुम्हाला. पण मग ज्या वेळेला हे घरच्या घरी सुरू करायचं असं झालं, तर मग त्यावेळेला तुम्ही काय तयारी केली? तयारी म्हणजे तो सांगायचा असं असं कर मम्मी, तसं तसं कर. म्हणजे आम्ही थोडं करायचे, पण तेच विचारायचं बापरे काय म्हणतील लोक, म्हणजे व्हिडिओ गेला बाहेर तर काय म्हणतील, हिला काही कामधंदे नाही का. ते म्हणजे प्रत्येक व्हिडिओ माझे जास्तीत जास्त गाऊनवर आहे. सुरुवातीचे तर ती म्हणायची कपड्यासाठी मला, पण मी म्हटलं नाही, आपल्याला फील द्यायचं समोरच्यांना की त्यांच्या घरातच हे होतंय. कोणी घरात ते बालाजीचं सिरियल नाही चालू आहे की मेकअप करून बसलेला आहे, साडी घालून बसलेला आहे. त्यांना फील झालं पाहिजे की आपला माणूस आहे असं, त्याच्यासाठी. पण मग तुम्हाला त्याच्यामध्ये मजा कधी यायला लागली? मजा म्हणजे हळूहळू त्यांनी मग ते गेम स्टार्ट केले त्याच्यात. मग नंतर काहीतरी बोलायचं, तुम्हाला असं मार, असं कर. म्हणजे मला पण खूप मारायला मग रागवायला खूप मजा यायची. मग म्हटलं चला आपण व्हिडिओ मध्येच करून घ्या सगळं. लहानपणी खूप सायलेंट होता हा. म्हणजे सगळे मम्मीज बॉय असंच म्हणायचे त्याला, मला सोडतच नव्हता बिलकुल. म्हणजे आम्हाला विचार होता बापरे, हा म्हणजे समजा शाळेत स्टेजवर प्रोग्राम्स असतात, तिथे जर तो गेला, त्याला कोणी म्हटलं ना की असं काम कर, तसं म्हणजे जाणार की नाही, हा उभा राहणार की नाही, हा प्रश्न होता आम्हाला. म्हणजे आता तुम्ही विचार करू शकत नाही, एकदम चेंज झाला. बरोबर. मग तो नंतर 10वी नंतर एकदम चेंज झाला, पूर्ण चेंज झाला. ऍक्च्युअल रिझन हे होतं की मला जेव्हा मी KG1 KG2 मध्ये होतो तेव्हा हे दोघं सोडून राहायचे, मी आजी आजोबाकडे राहायचो. मग ते खूप मम्मीचं हे होतं की मम्मीला भेटायला नाही भेटत. नाही, पण इट्स अ गुड थिंग, यु नो. म्हणजे किरण विल अग्री विथ मी. म्हणजे 2च महिने झालेत तुमच्या, पण मम्माज बॉयज मेक व्हेरी गुड हजबंड्स, हे मी आय एम टेलिंग यू. ओके, सो त्याच्यामुळे आय थिंक दॅट्स अ ग्रेट थिंग. पण मला आता मला प्रश्न पडलेला आहे की याचं एवढं 14 वर्षांपासून होतं, ते तुम्हाला माहिती होतं का? म्हणजे ती यायची माहिती होतं मला, पण आता जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण कसं सांगणार कोणाला. म्हणजे मला विचारायचे, याच्यासाठी मुली यायच्या इंजिनियर झाल्यानंतरही, पण आम्ही याचे पप्पा आणि मी, हो आम्ही नंतर सांगतो. म्हणजे अरे एवढ्या गव्हर्नमेंट जॉबच्या मुली येत आहे तरी तुम्ही नंतर सांगतो म्हटलं. थांबून हा कसा म्हणजे एकदम म्हणजे नाही, आपल्याला काही सांगायचं नाही. म्हणजे त्याचं साक्षगंधही झालं ना तोपर्यंत आम्हाला फोटो नाही टाकू दिले त्यांनी. इतक्यापर्यंत म्हणजे बिलकुल बांधून ठेवलं होतं. माहिती सगळंच होतं वगैरे यायची म्हणून. दोघे सिव्हिल इंजिनियर आहे, त्याचं काही आम्हाला टेन्शन नाही. तुमचं चांगलं झालं पुढं तेच पाहिजे आम्हाला. म्हणजे विरोध नव्हता? नाही, विरोध कोणाचा, पप्पाचाही नव्हता आणि माझाही नव्हता. व्हेरी गुड. त्यांचंच लव्ह मॅरेज आहे. ओके, बरं ते कसं काय झालं म्हणे त्या काळात? ते कास्ट सेम होती. नाही, आम्ही कास्ट सेम आहे आणि त्याचे पप्पा वेटरनरी डॉक्टर आहे आणि मी नागपूरला शिकले LAD ला. तर आमचे हॉस्टेल समोर होते. माझी पर्सनॅलिटी हिला का आवडते त्याचं रिझन आज मम्मी सांगेल, पप्पाच्या पर्सनॅलिटीवरून. का आवडत होते पप्पा तुला सांग? ते म्हणजे डॅशिंग होते, कशालाच घाबरायचे नाही. म्हणजे असं नाही की बा तो नातेवाईक काय म्हणणार, या आपण बाहेर फिरायला गेलो तर काय होणार, म्हणजे असे घाबरायचे नाही. मी म्हणत होती नाही आपलं नाव ठेवतील, काही म्हणतील किती कॅरेक्टरलेस आहे, असं करत. त्यावेळेस होतच ना. बरोबर. तर मग असे सगळे म्हणायचे. तर ते म्हणे असं आहे का म्हणे, त्यांनी एक शर्त लावली होती कॉलेजमध्ये. ते मुलं म्हणायचे अरे मैं देखता हूं तेरी गर्लफ्रेंड तेरे साथ कैसे आती, तर पूर्ण केस काढून टाक. त्यांनी खरंच बाळग केलं पण. आणि त्याच्यानंतर कॉलेजमध्ये येऊन मग नंतर म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये मला बोलावलं आणि आमच्या पूर्ण हॉस्टेल समोरून गेले सगळे. त्यांनी शतलावती जिंकले पैशाची. म्हणजे आमच्या रक्तात असं आहे की तुम्ही जर म्हणाल, बिलकुल म्हणजे आमच्या रक्तात असं आहे, तुम्ही जर म्हणाल की हे पॉसिबलच नाहीये, आमचं अब देख तुम्ही कैसे करके दिखा. हे म्हणजे थोडंसं आहे, टीव्ही बंद कर की मग नाही अब तो दिखाऊंगा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. पण मला एक सांगा काकू, की म्हणजे
ऍज अ पेरेंट की जेव्हा नातेवाईक असं म्हणत होते किंवा हा मुंबईला जाऊन एवढा सिव्हिल इंजिनियर झालेला मुलगा मुंबईला जाऊन स्ट्रगल करतोय हे करतोय, तेव्हा नातेवाईक तर म्हणतच असतील ना याचं काही होणार नाही, याचं काही होणार नाही. अरे पंडित बोलला होता. म्हणजे पंडितनी सांगितलं होतं याला त्या याच्यात जाऊ नका देऊ, कारण की त्याच्यात काही लाईफ नाही आहे म्हणे, याला जॉबच करायला लावा तुम्ही, असंही म्हटलं होतं. आणि बाकीचे त्याचे हा अभ्यास करायचा नाही ना, 10वी पर्यंत कोणच बघितलं नाही अभ्यास करतो म्हणून. मग आजूबाजूचे काय म्हणे, हा तो उडाकीचा मुलगा काय तो काही पास नाही होत, असंच म्हणायचे. मी टॉप केलं होतं 12वीत. तो PMT ला टॉपर होता आणि गव्हर्नमेंट कॉलेजला फर्स्ट क्लास मध्येच आहे आणि तिथून गेट थ्रू सुद्धा तो DY पाटील मध्ये मास्टर्स पण केलेलं आहे construction management. तर तेच त्याचे पप्पा हे ओके. त्याच्यामुळे त्यांचे पप्पा म्हणतात कोणाला मिळत नाही, गेट थ्रू पास झाला तू तर करून घे, मी आहे तर असं कन्स्ट्रक्शन. तसं नव्हतं ऍक्च्युली, मला थिएटर करायला यायचं होतं पुण्याला, तर हे लोक येऊ नव्हते देत. मग मी गेट दिली होती, गेट ट्रॅक झाली होती, म्हटलं मी एम करतो, ऍडमिशन घेतली म्हणजे पुण्याला थिएटर केलं. तर आता हा सांगतोय ना ME करायचं होतं म्हणून हा पुण्याला गेला, ऍक्च्युली त्याला नाटकात काम करायचं होतं. सो असाच किस्सा माझ्या बाबांचा आहे. त्यांनी BA केलेलं होतं आणि नाटक तर करायचंच, बाकी काही झालं तिकडे तरी चालेल. त्यांचं लग्न झालं जूनमध्ये आणि जुलैमध्ये त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतली आणि पुण्याला गेले, मी MA करतो. माझ्या आजोबांनी परवानगी दिली की कर बाबा MA करतोयस तर. आणि तिकडे जाऊन 2 वर्ष त्यांनी फक्त नाटकं केली, काहीच केलं नाही. सो तू पण फक्त नाटकं केली का? मला खूप आता गुजबम झाले की एवढ्या मोठ्या माणसाचं सिमिलरिटी होती, म्हणजे मी बरोबर पाहतो होतो. अगदी 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 अगदी. आणि ते ऍक्च्युली लक्षात येतंय. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की तेव्हा म्हणणारे अगदी पंडित पासून नातेवाईकांपर्यंत की शशांकचं काहीच होणार नाही, ते आता काय म्हणतात? ते आता काय म्हणतात? काहीच म्हणत नाहीये, आता बघू म्हणते. आता रिलेशन जोडतात. नाही, जे बोलणारे नव्हते ना ते म्हणजे जवळचे कधी कधी म्हणजे कधी न येणारे ते सुद्धा मला पण माहित नाही आमचे नातेवाईक काय म्हणून इतके दूर ते सुद्धा कॉल करतात, मग फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट हे सगळं पाठवतात. तेव्हा याला म्हणते म्हणजे कधी आता लग्न झालं नाहीचं त्याच्यानंतर संक्रांतीत कधी दिसत नाही मला इतके लोक, इतके आमच्या घरी फुल होतं बिलकुल, का ते यांना बघायसाठी. बरोबर बरोबर. सो पण मला किरण आता तुला विचारायचं आहे की तू याला हा थिएटर करायला लागल्यापासून किंवा त्यांनी हेच करिअर करायचं आहे हे ठरवायच्या आधीपासून ओळखतेस. हो. पण आता गेल्या काही वर्षातला लॉकडाऊन नंतरचा त्याचा सक्सेस आणि आधीचा शशांक, तुला काही फरक जाणवतो का ग त्याच्यामध्ये, की तो काही बदललाय का किंवा असं काही वाटतं का? नाही, तो आधी पण माझ्यासोबत तसाच होता, आता पण तसाच आहे आणि त्याच्या करिअर मध्ये पण तो आधी तसाच होता, आता पण तसाच आहे. ओके. फोकस. फोकस. पण मग आय वॉन्ट टू नो, कारण लग्नाच्या आधीपर्यंत तर तू त्या रील्स मध्ये वगैरे कुठेच नव्हती. लग्न झाल्यानंतर आता तू अकाउंट सुरू केलं. अकाउंट सुरू केलं, बरोबर. पण म्हणजे आता जे तुमचे रील्स मी बघते ना, तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आणि तुम्ही खूप फ्रिक्वेंटली त्या रील्स पोस्ट करत असता. सो सतत हा रील्सच्या आणि कंटेंटच्या ह्याच्यामध्ये असतो, विचारात असतो. त्याचा कधी कधी त्रास होतो का ग? नाही होत. नाही. मग काय म्हणजे वाटतं, काय वाटतं मला कधी त्रास नाही झालाय, म्हणजे कोणताच. माझा आधीपासून त्याला हेच म्हणत, तुला जे करायचंय तू ते कर, मी तुझ्यासोबत आहे आधीपासूनच. म्हणजे जसं आमचं इंजिनिअरिंग झालं तेव्हा पण, आणि हा जेव्हा मुंबईला होता तेव्हा पण मला इकडे जायचंय, मला इकडे फोकस करायचं म्हटलं. आणि आमचं लग्नाचं पण टेन्शन होतं, म्हटलं तू जॉब नाही करशील तर माझ्या घरचे मला कसं देणार ना तुला काहीतरी. पण माझं तरी पण तेव्हा हेच म्हणणं होतं, नाही मी थांबेल, मी काहीतरी करेल, मी जॉब करेल, मी काहीतरी करेल, पण तुला जे करायचं तू तेच कर, असं माझं होतं. पण तरी सुद्धा म्हणजे आमचं कसं लॉकडाऊन मध्ये जेव्हा हा घरी आलाय आणि रील्स वगैरे सुरू केलं तेव्हा पण माझं हेच म्हणणं होतं, आता मला लग्न करायचंय तर तू काहीतरी कर. मग तेव्हा कुठे त्यांनी म्हणजे माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी जॉब केला. किती वर्ष? 2 वर्ष.
2 ते 3 वर्ष मी जवळ जॉब मध्ये 2 घंटे नाही बसू शकत. पण शशांक, तू 2 वर्ष टिकलास. ह्याच कारणासाठी माझ्या वडिलांनी जॉब केला, ते 2 महिनेच टिकले. माझ्यासाठी त्यांनी 2 वर्ष जॉब केला. नंतर मग मी घरी वगैरे सगळं सांगितलं, असं आहे तसं आहे वगैरे. आणि त्याच्यानंतर घरचे रेडी झाले, आणि घरचे पण रेडी लवकर नाही झाले. जवळपास 1.5-2 वर्ष घेतलं माझ्या घरच्यांनी रेडी व्हायसाठी. तोपर्यंत तू जॉब केलास. हा, साक्षगत झाली तर पण मी जेव्हा मुंबईला होतो, माझा स्ट्रगलचा पिरियड चालू होता. खूप घाणेरडा होता. मुंबईत वडापाव शिवाय काहीच खात नव्हतो मी. खूप घाणेरडा होता, म्हणजे भयंकर. की तर तेव्हा असं होतं की मी एका शो मध्ये गेलो होतो. कॉमेडी शो आहे, तुम्हाला नाव माहित असेल, मी घेणार नाही. पण तिथे मी रात्री 4 वाजता उठून गेलो होतो. आम्हाला जायला लागायचं, नालासोपारात राहायचो मी. 4 वाजता उठून गेलो होतो. तिथे पोहोचलो आम्ही 6 वाजता सगळं काही करून. आणि तिथे पोहोचल्यावर माहित पडतं की 7 वाजता जो शूट होता तो थोडा लेट झालाय, कारण की तो कॉमेडियन जो कोणी आहे तो लेट येणार आहे. तर तो सकाळी 6चा शो किती वाजता चालू झाला असेल? 12-1. रात्री 8 वाजता सुरू झाला तो. आणि त्यांनी आम्हाला काही खायला प्यायला पण नाही दिलं. आणि ते लोक काय करतात, जेव्हा इंडस्ट्रीत जातो आपण मोबाईल घेऊन घेतात ते बाहेरच, राईट? मोबाईल घेऊन घेतलं तर तिथून निघता पण येत नव्हतं. ते जाऊच देत नाही जोपर्यंत आपण निघत नाही. पैसे तर देतात काय. बरोबर. तर तो संपला रात्री 2-2:30 वाजता, आणि आपल्या लोकल बंद होतं. मी जे एक दिवस आधी रात्री 3 वाजता उठून आंघोळ करून 4 वाजता निघालेलो आहे, जवळपास 24 तास झालेले आहेत मी तिथून जातोय. नालासोपारा माझ्या 9व्या फ्लोअरवर होता फ्लॅट सगळे मिळून. तर तिथे मी पोहोचलो. मग भूक लागली होती, कारण की त्यांनी काय दिलं होतं माहितीये का, वरण भात आणि कांदा. तो कसा तरी खाल्ला आम्ही तिथे शो मध्ये तिथे. आणि त्यांच्या प्रोडक्शनचा प्रॉब्लेम असेल, त्यांना काही नाही म्हणत मी. तर जेव्हा घरी पोहोचलो मी नालासोपारा सकाळी, तिथं 2 वाजता बंद पडली ती ट्रेन. तर मग आम्ही थांबलो स्टेशनवरच, झोपलो 2 घंटे. मग जेव्हा आम्ही 6 वाजता वापस पोहोचलो दुसऱ्या दिवशी, मग आता भूक लागलेली आहे, खूप तरी खायचं आहे, काहीतरी सहनच नव्हतं होऊन राहिलं. तर मग तिथं जाऊन बघितलं तर पूर्ण जेवणाला मुंग्या लागलेल्या आहेत. तर तरी पण मग तो फेज एवढा होता की म्हणजे मी गंज घेतला, त्यात पाणी टाकलं, त्यात भात टाकला, तर मुंग्या तरंगत होत्या, ते काढून फेकल्या. आणि तो भात खाता खाता रडतोय मी की मी आयुष्यात काय करतोय. काय कंडिशन होती म्हणजे आताही आठवलं तर खतरनाक फिलिंग आहे. पण त्या फेज मध्ये पैसे नव्हते राहत. तेव्हा ही यशवंतराव चव्हाणला लेक्चरशिप करायची. तर तेव्हा हिने पैसा दिलेला आहे मला, म्हणजे स्ट्रगल करायला वगैरे. ओ माय गॉड, तू किती लकी आहेस म्हणजे शशांक, की तुला एवढं समजून घेणारी, तुझ्यातली जी ओढ आहे, तुला जे करायचं आहे त्याच्यासाठी तुला एवढी साथ देणारी बायको मिळाली. कारण हे पूर्वी म्हणजे आपल्या आई वडिलांच्या पिढीपर्यंत हे होतं की काही झालं तरी मी साथ देईन, पण आजकालच्या पिढीत हे एवढं दिसत नाही. तर जे तरुण आहेत आता, जे तुला फॉलो करतात आणि जे आता हे बघतायत आणि हा इंटरव्ह्यू बघतायत आणि जगभरात आपला हा इंटरव्ह्यू जातो, तर त्यांना तू काय सांगशील की ज्या वेळेला तुम्ही लाईफ पार्टनर शोधता किंवा बघता, तेव्हा त्याच्यामध्ये नेमकं काय बघितलं पाहिजे? बर्फी मूवी बघितला का तुम्ही? हो, मला ते खूप आवडतं. रणबीर कपूरचं एक हे असतं, ती जेव्हा पहिली भेटते ना तेव्हा तो एका जागी घेऊन जातो, एक स्ट्रीटचा पोल असतो, राईट? तो एका जागी राऊंड करतो, स्वतः उभा राहतो तिथे, तिचा हात पकडून उभा राहतो आणि पाईप कापतो तो जो स्ट्रीट लाईट असतो, आणि स्वतः जाऊन उभा राहतो आणि तिचा हात पकडतो. तो जसा लाईट पडत असतो ती पहिली हात सोडून देते. नंतर जेव्हा प्रियंका येते तो असा राऊंड करतो, उभा राहतो आणि प्रियंकाचा हात पकडून थांबतो. तेव्हा प्रियंका डोळे बंद करून घेते, पण त्याच्यावर विश्वास असते तिचा. तो लाईट पडतो तेव्हा तो चूज करतो की मरायला पण ही सोबत तयार आहे. बरोबर. तर तो राईट पार्टनर असतो. जर तो तुमचा फक्त युजच करतोय कंटिन्यू तर काही अर्थ नाही आहे त्याच्यात. कारण की तो कसं असतं, आपल्याला पटवायचा आहे समजा कुणाला, आपण पटवेपर्यंतच चांगलं वागतो. बरोबर. एकदा पटला की काय, अभि मेरा ये हो क्या अभि कुछ भी कर ले तू, मैं कैसे भी बिहेव कर लो, तसं. तर माझा असा गोल असतो की मी जसं आधी वागलोय मी ते प्रूव्ह करू शकलो पाहिजे की मी हे बोललो तर मी करेन. तर कोणी जर तुमच्यासाठी काहीतरी करताय याचा अर्थ हा नाही आहे की ते पूर्ण जिंदगीभर करेल. येऊ द्या ना, रिलेशनशिप मध्ये या, माहिती पडतं 6 महिन्यात 1 वर्षातच त्यांच्या ऑपोजिट मनाच्या विरुद्ध वागा, सगळं माहिती पडतं. ओके, मग तुमचं पहिलं भांडण आठवतंय का? अरे आम्ही रोज भांडण करतो.
आज सकाळी कशावरून भांडण झालं? आज आमचं हॉटेल भांडण झालं. पण आमचं भांडण असं असतं की जर भांडण झालंय आणि थोड्या वेळाने आम्ही असं असतो की फालतू केलंय म्हणजे काही अर्थ नव्हतं ते भांडणाला. असं मला असं असतं की माझी कोणती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कोणाला सांगत नाही. मग तिचं नेहमी लागलं सांगणं आपण काय करणार आहे, कुठं चाललोय, काय करताय. मी काहीच सांगत नाही, मी डायरेक्ट नेऊन बसवतो आपल्याला हे करायचं. मग साडी नेसून जिम मध्ये पण बसवतोस? त्या दिवशी तुला माहिती होतं की तू जाऊन जिम करणार आहे? फक्त साडी नेसून ये एवढं सांगितलं. मला सांग, ह्या रील्सच्या आयडियाज येतात कुठून तुला? का म्हणजे तुझ्याच असतात का यू हॅव अ टीम, का तुम्ही सगळे मिळून ठरवता? अचानक डोक्यामध्ये जे आलं त्याच टाइमवर बिलकुल मम्मी असं कर, पटकन आला की मी म्हटलं मी चेंज करते, भांग वगैरे काहीच नाही, जशी आहे तशीच राहा. माझ्या आता डोक्यात आलंय पटकन कर, म्हणजे तो लिहत नाही, असं स्क्रिप्ट वगैरे काही लिहत नाही. जे टाइमवर आलं ते सगळ्यांना करायला आणि ते कंटेंट होऊनही जातं चांगलं. बरोबर. मोटिवेट करणं सोपं आहे, रडवणं सोपं आहे, हसवणं खूप कठीण काम आहे. अगदी म्हणजे सगळ्यात कठीण काम आहे. त्याच्यासाठी लागतं टायमिंग आणि ह्युमर. तो जर मॅच झाला तर तुम्हाला कोणी अडवू नाही शकत. जसं की म्हणजे स्पेशली तुमचे बाबा की खरंच ते आतमध्ये असतं आमच्या, की म्हणजे असं चालूच असतं काही ना की हे मस्ती करते, इसको ऐसा बोलते, असं काय. आणि समजा कोणाचं काही चालू आहे तर ऑब्झर्वेशन घ्यायचं, की समजा ऑटोवाल्याला कोणीतरी विचारलं ना, ऑटोवाल्यानं काहीतरी उलट उत्तर दिलं, तिथे नाही हसायचं, ते उचलायचं, आपल्या व्हिडिओत दाखवायचं आणि ते वापरायचं. ओ सो तुझं ते मशीन नेहमी ऑन असणार आहे ना? ओके. म्हणजे आताही हे इंटरव्ह्यू चालू आहे ना, तर माझ्या डोक्यात चालू आहे, पण मी ते म्हणणार नाही. कशी बोलते त्याच्यावर. म्हणजे कसं आहे, आपण इंटरव्ह्यूच्या आधी बोलत होतो, ओके, तर आपण नॉर्मल बोलत होतो की असं असं आहे, आपण असंच करणार, तसं करणार. जसं कॅमेरा ऑन झाला तसं तुमचं, तर आपण आज असं करणार आहोत की असं असं होत आहे. पण ते गरजेचं आहे, कारण की समोरच्या पब्लिकचा इंटरेस्ट सुरुवातीपासून उचलायसाठी तुम्ही करताय, पण मला कंटेंट मिळालं ना. कॅमेरा ऑन असतात. ओके, ग्रेट. पण मला सांग, आता इतक्या वर्षांपासून तुम्ही हिला पण ओळखता, तू पण यांना ओळखते, सो तुमच्या दोघींची अशी गँग झाली आहे की नाही अजून तयार? म्हणजे ती मला समजून घेते, मी तिला समजून घेते. म्हणजे कधी कधी कसं अभ्यासातच जास्त राहिली ना, त्याच्यामुळे तिच्या घरी ती जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे तिला जास्त कामाची वगैरे अशी म्हणजे जास्त सवय नाही. येते तिला सगळं, भाजी वगैरे खूप छान करते ती. पण ते आता सुरुवात आहे ना, मग ती थोडा स्लो आपली हळूहळू करत आहे. आपल्या घरचं म्हटल्यानंतर फरक पडतं ना, कसं आहे काय, प्रत्येकाचं आपलं वेगळं असते. तर मी समजून घेते, ती पण मला समजून घेते, असं कर तसं कर, दोघी मिळून चालू आहे. नाही पण म्हणजे शशांक, जर ह्या दोघींची गँग झालीच तयार, म्हणजे दे बोथ ऑन वन साइड आणि तू ऑन द सेकंड साइड, तर काय करशील? असं होतं ना, काय करायचं. चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. माझी आयन सुंदर, म्हणजे आयन बायको जर असं होता तर माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. टेन्शन राहणार नाही डोक्याला. ते तर आहे. आणि त्या दोघींचा फोकल पॉइंट तू आहेस, त्याच्यामुळे तू लकी आहेस. म्हणजे त्या दोघींची जर गँग पाहायची असेल तुम्हाला, तर माझ्या बॉस मध्ये बोलून दाखवा. तशाच फायर होतील त्या दोघी. ठीक आहे. मग आता ना मी एक क्विज डिझाईन केली आहे. शशांक, तू काहीही बोलायचं नाहीये, ओके? आणि मी जे प्रश्न विचारणार आहे ते किरण, तू पहिलं उत्तर द्यायचंय, काकू तुम्ही नेक्स्ट उत्तर द्यायचं, ओके? सो सगळ्यात आधी शशांकची फेवरेट डिश. नॉनव्हेज, त्याला चिकन आणि डिश स्पेसिफिकली डिश, त्याच्याकडे बघू नकोस. मी सांगणार नाही, त्याला नॉनव्हेज खूप आवडतं, चिकन. ओके. काकू, त्याला कोणती डिश आवडते? त्याला नॉनव्हेजच आवडते जास्त, पण त्याच्यात ते बिर्याणी वगैरे हे जास्त आवडतं. आणि चिकन, मटन नाही पण चिकन आवडतं त्याला, असं आहे ते. शशांकचा फेवरेट कलर. तू नको. मी एक गोष्ट सांगू का, त्याचं स्पेसिफिक असं काहीच नाहीये त्याला. स्पेसिफिक असं काही नाही आहे की बा एक हाच कलर आहे की मला तो खूपच आवडतंय, नाही. त्याला कोणता आवडतं? सर्वात जास्त तसं त्याच्याकडे नको, त्याच्याकडे बघूच नकोस तू, माझ्याकडे बघ. तो काहीच बोलणार नाही. मला पण ऐकायचं. ब्लॅक.
मला का विचारते तुझा काही पण ब्लॅक. ओके काकू बरोबर बोलली, ब्लॅक आवडतं ब्लॅक त्याला. हो. त्या दोघी एकच उत्तर देतात. म्हणल्यावर करायचं तुझं. हा इंटरव्ह्यू चालू व्हायच्या आधी ह्या भांडणं लावणार होता दोघे. नाही, त्याला ब्लॅक आता मी फ्रस्ट्रेट होणार आहे कारण या दोघी they're all on one page, हा. ओके बरं, शशांकची फेवरेट फिल्म? दोघींनाही माहित नाही. नाही आयडिया नाहीये. तरी अंदाजा एक सांग काहीतरी, काही पण सांग. काही पण सांगतो हो म्हणणार आहे. नाही खरंच नाही माहिती मला. नाही. त्याची फेवरेट फिल्म म्हणजे दम पिक्चर आहे ना, विवेक ओबेरॉयचा. हा. ती फिल्म आवडते त्याला. रिअली? आधी त्याला तेव्हा जरा मला विवेक ओबेरॉय करायचे ना, तेव्हा माहोल चालू होता त्याला. 11वी-12 म्हणजे 10वीला सगळे म्हणे विवेक ओबेरॉयसारखंच दिसतो. हे तर तुला माहिती असेल, नक्कीच माहिती असेल. शशांकचं फेवरेट गाणं? मला लिरिक्स नाही आठवत आहे ते. ट्यून कोणत्या हिरोचा? रणबीर कपूरचं आहे. हो ना. त्याला मला त्याचे लिरिक्स नाही आठवत. माझ्या डोक्यात फिरत असत. तू मला त्याचा मिनिंग पण समजून सांगितला होता. अच्छा ओके, हा समजलं. रॉकस्टार मधला ते कागारे कागारे मोरी इतनी याराची तोसे चुन खाई होना. म्हणजे तो कावळ्याला म्हणतोय की मेल्यानंतरही माझे डोळे ठेवून दे, बाकीचं की म्हणजे मांस खाऊन टाक पण माझे डोळे राहू दे, कारण की अजूनही मी वाट बघतोय माझ्या पियाची. ओके काकू तेच असेल का? नाही तेच मला तेवढं माहिती नाही त्यांचं डिटेल. पण आता त्यांनी जे लग्नात स्वतः त्यांनी बनवलंय जे गाणं, हो ते गाणं सुरुवात कशी आहे रे? गर्लफ्रेंड नको बायको बनवेन तुले, क्लब नाही पब नाही जेजुरीला जाऊ. म्हणजे हे गाणं त्यांनी पूर्ण त्याची हिस्ट्री म्हणजे सांगितली आहे त्याच्यात, आणि ते गाणं नेहमी गुणगुणत राहतं. तेवढं मला माहितीये, पिक्चर मधला नाही माहिती. शशांक फेवरेट पर्सन? तो स्वतःच आहे. शशांक that says a lot, हा. तुम्हाला काय वाटतं? फेवरेट पर्सन? हा, त्याची सगळ्यात आवडती व्यक्ती? तू माझ्याशिवाय राहू शकत नाही हे मी सांगू शकते. हा, काही त्यांनी बायकोसाठी काही केलं असलं तरी तो मम्मीला घेऊन जातो कुठे. आता लग्न झालं त्यांचं तरी सुद्धा ते हनीमूनला गेले नाही, कुठे नाही, पण कुठेही गेले बाहेर म्हणा कुठे पण मला माझ्याशिवाय जात नाही तो. जाणार आहे असं काही नाही आतापर्यंत नाही झालं. म्हणजे शूट वगैरे याच्या कळलं का भांडणं कशी लागतात? नाही पण मी होऊ देत नाही. ओके, इफ यू से सो. बरं, आता शशांक तुझ्यासाठी काही प्रश्न. अच्छा ओके. शशांक, जर तुझ्या शर्टावर मी 2 प्रकारचे डाग सांगणार आहे, ते पडले तर तू ते धुवायला कोणाला देशील? सगळ्यात आधी शाईचा डाग पडला तर? फेकून देईन दुसरं घ्यायचं. ओके बर. आणि लिपस्टिकचा डाग पडला तर? स्वतः धुवे. स्पेसिफिक नाही केला ना कोणाच्या लिपस्टिकचा, स्वतः धुवे. ऍक्च्युली दॅट वॉज द. बरं, आता मला सांग की सगळे घरात बसून टीव्ही बघताय आणि तुझ्या फोनवर, म्हणजे तू किरण असे बसलेला आहात आणि तुझ्या फोनवर टिंग 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 तुझ्या एखाद्या एक्स गर्लफ्रेंडचा मेसेजेस यायला लागले, तर काय करशील? तर पण कशाला, मला त्रास आवडतच नाही ना डोक्याला. लपवून ठेवा, मग विचार करा त्यापेक्षा हा मोबाईल घ्या. काय करायचं सांगून मोकळा होशील, सांगून मेसेज कर नाही यार काय करायचं कर बरं. म्हणजे त्याच्या मैत्रिणी ज्या होत्या ते पण तिला माहिती आहे कॉलेज पासून वगैरे, असं काही नाही. म्हणजे हिला पण माहिती आहे तिला पण माहिती आहे. माझं असं असतं की मी जेव्हा औरंगाबादला होतो, माझ्या ज्या फ्रेंड्स होत्या ते घरी येऊन मम्मीसोबत नाश्ता विष्टा करून मला फोटो पाठवायचे की बघ तुझ्या घरी एक आलं. म्हणजे त्याच्यापेक्षा माझ्याजवळ म्हणजे क्लोज आहेत जास्त त्याचे फ्रेंड्स सगळे, मुलं मुली. ओके, म्हणजे मी आधीपासून असं ठेवतो की असं असं आहे, काय करायचं करा. बरं, म्हणजे आता मला सांग तू की बायकोच्या हातची कोणती डिश तुला आवडते? भाकर. ओके, आणि आईच्या हातची? पोळी, चपाती. वेगवेगळा काही प्रॉब्लेम होत नाही.
ओके ओके, ग्रेट. आणि हु इज युअर बेस्ट फ्रेंड? मम्मी. ओके, बरोबर आहे. मी आधीच सांगितलं ना. किरण, आर यू ओके विथ दिस? टोटली ओके. शी इज माय लव्हर. शी इज नॉट युअर फ्रेंड. नो, बेस्ट फ्रेंड नाही, फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड बनवत नसते बायकोला, नाही, लक्षात ठेवा. प्लीज सांग. बायकोला फ्रेंडच बनवा, बेस्ट फ्रेंड बनवू नका. कसं असते, बेस्ट फ्रेंड असला तर आपण असं काहीतरी सांगून बसतो जे बायकोला राग येईल मूड करा होईल तिचा. पण मग अरे हे रील्स वगैरे बनवतात वेन यू मॅरी युअर बेस्ट फ्रेंड वगैरे, तशी तू फालतू कन्सेप्ट आहे. कारण की जेव्हा आता समजा बेस्ट फ्रेंडलाच बायको बनवा म्हणताय, तिला ऑलरेडी माहिती आहे की तुमचे एक्स कोणते आहे, हे कोणते आहे, ते कोणते आहे. समजा चुकून कोणते एक्सचा कॉल आला, याचा कॉल आला, त्याचा कॉल आला, तिला तर सगळं माहिती आहे ना. तर तू असंही नाही सांगू शकत की नाही रे मला ती आवडत नाही, कारण की तुम्ही बेस्ट फ्रेंडला आधीच सांगून बसले ती माझी सोल आहे, ती माझा रूम आहे. खतम विषय. फ्रेंड बनवा, बेस्ट फ्रेंड बनवू नका बायको. सो बेसिकली शशांक, माझ्या असं लक्षात आलेलं आहे की तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. की जर तुला एक दिवस तुला जे हवं या जगात ते तू बदल घडवून आणू शकतोस, असे जर तुला अथॉरिटी मिळाली तर तू काय करशील? मी पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करेन सगळ्यांचा एका दिवसात. तुम्ही बोलले ना मी काही पण करू शकतो, मी काही पण करू शकतो. म्हणजे काय करशील? पॉझिटिव्ह माइंडसेट, डिफाईन पॉझिटिव्ह. नाही, ऍज अ भगवान ना, राईट, देव म्हणून ना, तर मी पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करेन सगळ्यांचा. आता कसं असतं, समजा एखादी गोष्ट आहे की म्हणजे तुम्ही मला काहीतरी बोलल्या, ठीक आहे, की तुला नाही वाटत का तुझ्यापेक्षा चांगले क्रिएटर, असं काहीतरी बोलल्या की जे मला रुतलं. आता माझ्याकडे 2 चॉईसेस आहेत की इग्नोर मारून सोडून देणे, नाही तर तुम्हाला रोस्ट करणे. मग मी चान्स शोधेल रोस्ट करायचा. त्यांनी काय करेल, मी स्वतःलाच हर्ट करेल की बा, आणि चिडचिड होऊन जाईल माझी. मला चांगले उत्तर द्यायचे त्यांनी देणार, मी प्रयत्न करेन तुम्हाला रोस्ट करायचा, इंटरव्ह्यू खराब करून टाकेन. पण तोच जर आतमध्ये हेच नाही आलं की ती बोलली तिचा प्रॉब्लेम आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपण आपल्या जागेवर आहे, असं हा जो पॉझिटिव्ह पॉइंट आहे हा जर प्रत्येकात आला तर म्हणजे दुनिया जे आजपर्यंत नाही गेलेली आहे, 1000 वर्ष, करोडो वर्ष पुढे झाली. नक्की. म्हणजे आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की शशांक हा शशांक वरून उडाखे भाईवर गेला, आता तो उडाखे बाबा. आणि मी लाईफ मध्ये जे काही करतोय ते माझ्या पॉझिटिव्ह माइंडसेटमुळेच करतो. ऑफकोर्स त्याच्याशिवाय हे शक्यच नाहीये तुझ्या लेवलला ऑपरेट. आणि कोणी काय म्हणतं हे लक्ष देत नाही तो, म्हणजे आजूबाजूला काय म्हणतील, आपल्याला जे करायचंय ते करत. म्हणजे तो जेवणही करत असला ना, आपण आवाज दिला ना तर आवाज देत नाही, इतकं म्हणजे तो त्याच्यात सुरू असते आपलं माइंडफुल. असं नाही मी जलस होत नाही म्हणून, म्हणजे जलस नाही म्हणू शकत, पण कधी कधी मी कोणत्या तरी जागी जातो. काल मी जसं की त्या एशियाज बिगेस्ट क्रिएटर फेस्टिवलला गेलो होतो, तेव्हा जिथे मी बसलो होतो ना, तर एक नॉर्मल ऑडियन्ससाठी जागा होती, एक ज्यांना बोलवलेलं होतं इन्व्हायटेड त्यांच्यासाठी जागा होती, ज्यांना अवॉर्ड भेटतात त्यांच्यासाठी जागा होती. तर मी जेव्हा तिथे बसलो होतो ना, तर मला खूप चांगलं वाटायला पाहिजे होतं, पण ते वाटत नव्हतं, मला इरिटेट होत होतं. म्हणजे सगळेजण येऊन माझ्यासोबत फोटो काढताय, सगळं काही करताय, पण काल मला पुन्हा कॉमन फील झालं, म्हणजे तिथे उभं राहून. तर मग मला होतं की उद्या मला तिथे जायचंय. तर मग मी थांबत नाही. माझं असं असतं की आता पहिली बारी चढलो ना तर मी चढतच राहील, आणि लोक जर म्हणतील की हा बस इथपर्यंत गेलं की खूप मोठा स्टार बनते, नाही, मला शाहरुख पेक्षा मोठा स्टार बनायचं. नक्की म्हणशील. यू शुड कीप अप विथ इट. मॅनिफेस्टेशन इज खरंच आय कॅन डू इट. येस, नक्की. आणि द बेस्ट पार्ट, जे इतर माणसांना घरातले जे असतात असे चाव 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 चाव, ते एकंदर आता लक्षात येतं की तुझ्या पाठीमागे तसं काही नाहीये. असं काही नसतं. नाव आय कम टू द रिअल क्वेश्चन. नाही, हे सांगेल मी की बघा, लोकांना जे करायचं ते करणारच आहेत, पण तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही त्याच्यातून उभरू कसे शकाल. की म्हणजे तुम्ही जर पकडून बसाल की माझ्या घरी असं होतंय म्हणून मी काही करू शकत नाही, माझ्यासोबत असं होतंय म्हणून मी काही करू शकत नाही, असं काहीच नाहीये. तुमची जेवढी वाट लागेल तुम्ही तेवढा वर जाऊ शकता. हो, म्हणजे वाट लागली पाहिजे. गरजेचं आहे. हा, ओके. नोटेड. आता माझ्या मुलीला कसं वागवायचं ते मी बघते. नाही, पण मला ह्याच्यामध्ये आता जे तू असं हे केलंस की त्यावेळेला एक हे प्रश्न पडला की
रील मध्ये जे तुम्ही दाखवता आयुष्य आणि रिअल जे तुम्ही जगता, तर ह्या दोन्ही मध्ये हा फरक ठेवायचा म्हणजे तो असतोच ना, कारण आपण जसे खऱ्या आयुष्यात असतो तसे तर आपण रील मध्ये नसतो आणि व्हाईस वर्सा. ते डोक्यामध्ये किंवा ते मनाला कसं काय समजावता तुम्ही की आता हे रील नाही, आता हे रिअल आयुष्य आहे, किंवा ते बॅलन्स कसा ठेवतात? ऍक्च्युली रील मध्ये जेही काही दाखवतो मी, माझी मम्मी बिलकुल तशी नाहीये, माझी बायको बिलकुल तशी नाहीये. म्हणजे कारण की ती नेहमी मला टोमणा मारत राहते. हे मी सगळ्या मित्रांच्या मम्मीला करताना बघितलेलं आहे. तर मी ऑब्झर्वेशनचा गेम खेळतो. पण मग काकू तुम्ही मस्त ऍक्टिंग करता. पण तो सांगतो ना मम्मी त्याच्यात घुस म्हणजे तू असं आता ते सध्या मी याचं नाही का पार्लरचा केला व्हिडिओ आहे, त्याच्यात मम्मी आठवण कर तू पार्लरला जाताना त्या कशा बोलतात, कशा करतात, त्याच्यात लवकर असं म्हणजे विचार कर असं 2 मिनिटात बिलकुल करायला लावतात. विचारायला टाइम देत नाही. आणि त्याचे डायलॉग्स कसे असतात, समोरच्या समोर आता आपण बोललो ना तेव्हा सांग, रिपीट नाही करणार असं असतं. मला याच्यासाठी नसतं करायचं रिपीट, पहिल्याच्यात नॅचरल येतो, दुसऱ्यांदा घेतलं की ऍक्टिंग होते. म्हणून मी पहिलाच म्हणतो पाठ करून घे, मी एकदा टेक घेईन. पण तेव्हाच्या तेव्हा सांगितलेलं एकदम पाठ नाही होत ना, थोडंसं चुकतं आपलं, तरी तो बिलकुल तेव्हा खूप थोडा स्ट्रिक्ट असतो तो. बिलकुल मम्मी असंच झालं पाहिजे बा, एक टेक मध्ये झालं पाहिजे. पप्पा असतो हो, तेव्हा थोडासा तो स्ट्रिक्ट असतो. पण मग तू लकी आहेस शशांक आई बाबतीत. युअर मदर इज अ वन टेक आर्टिस्ट. एव्हरीवन जो कोणी म्हणजे कोणालाही घेतलं तरी मी तसंच करतो, कारण की मला आवडतं जेवढं नॅचरली ना, चुकवा तुम्ही चालतं मला, पण नॅचरल ते. बरोबर. आता मला सांग की तू काल त्या क्रिएटर्स याच्यात गेला होतास कॉन्फरन्स मध्ये, आणि तू म्हणालास की तुला एकदम असं हे झाल्यासारखं वाटलं, सामान्य झाल्यासारखं वाटलं. पण मला तुला हे सांगायचं आहे की तुझ्याकडे जे आहे आणि तुझ्याकडे जी माणसं आहेत ती अजिबात सामान्य नाही आहेत. बरोबर. त्याच्यामुळे तू स्वतःला सामान्य वाटून घेऊच नकोस. तू डेफिनेटली नेक्स्ट टाइम तुला ज्या कॅटेगरीत जायचं आहे त्या कॅटेगरीत डेफिनेटली जाशील. सो आता आपण आलेलो आहोत आपल्या लास्ट सेगमेंट मध्ये. त्याचं नाव आहे स न विवी. ओके. जे आपण पूर्वी लिहायचो सप्रेम नमस्कार विनंती पोस्ट कार्ड लिहायचो. तर आता मला सांग की तुला जर आत्ता पोस्ट कार्ड दिलं शशांक, आणि म्हणलं तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला लिही आणि तुला हवं ते लिही, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? लोकांपर्यंतच पोहोचवायचं, राईट? मला पप्पाला लिहिल. बापासाठी बोलायला सगळे फिलिंग्स असतात, बोलायला काही शब्द नसतात कधीच पुराजवळ. पण एवढंच म्हणायचं की आता समजतंय की म्हणजे लहानपणी असं असायचं की बापाचं प्रेम कधीच दिसत नाही आणि तो काय सॅक्रिफायसेस करतोय काहीच दिसत नाही. नेहमी मम्मी किंवा, कारण की नेहमी तीच दिसत असते, बाप दिसत नाही. पण जेव्हा आपण एका लेवलला येतो तेव्हा माहिती पडतं की बाप त्याकडे कोणतं स्ट्रगल करत होता, कारण की दुनिया किती झाली हे आता माहित पडतंय. आणि एक रुपयासाठी जेव्हा भटकावं लागायचं तर तेव्हा मग बाप समजून येतो. तर बापाला एवढंच म्हणायचं की म्हणजे जे कधी म्हणू नाही शकलो टाईप 3च शब्द की आय लव्ह यू टाईप, बस खतम. लहानपणापासून एकच हिरो आहे, तो माझा बाप आहे. ओके, दॅट्स अन इंटरेस्टिंग रेव्हलेशन. ओके, बर किरण तू सांगत. माझ्यासाठी तर माझ्यासाठी पप्पाच आहे. कारण ते पोलीस होते, त्याच्यामुळे ते कधी घरी राहायचेच नाही. 2-2 दिवसानंतर भेटायचे. तर आणि आता जे झालं त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं लग्नासाठी, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी काय म्हणते त्याला, विश्वासच नव्हते ठेवत की आमचं लग्न होणार. अपोज मध्येच होते सुरुवात, अपोज मध्ये होते स्टार्टिंग पासून. पण ते आता जे झालं त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं, इव्हन म्हणजे आमचं लग्न जे झालं एवढं चांगल्या पद्धतीने, म्हणजे मी खूप खुश आहे त्याच्यासाठी. म्हणून पप्पांना काय म्हणशील?
तुमच्यासारखे एवढे समजूतदार वडील सगळ्यांना भेटो. ओके, ग्रेट. आता काकू तुमच्याकडे, कारण मी तुमची फॅन आहे म्हणून तुमचं सगळ्यात शेवटी मी हे करते. ओके, सो जर तुम्हाला पत्र आता कार्ड दिलं आणि म्हणलं की तुम्हाला ज्या व्यक्तीला लिहायचं त्या व्यक्तीला लिहा, तर तुम्ही कोणाला लिहाल आणि काय लिहाल? आता तर माझे आई वडील दोघंही नाही आहेत, पण त्यांनी माझ्यासाठी खूप केलं. मी फार जिद्दी होती, म्हणजे हट्टी होती. त्यांनी माझं सगळं म्हणजे असं पुरवलं, कधी कुठलं काही कमी नाही पडू दिलं. मी जसं म्हटलं तसं केलं त्यांनी. म्हणजे त्यांचा जेव्हा शेवट होता माझ्या वडिलांचा, असं जाणार असं वाटत नव्हतं. म्हणजे 15 दिवसाचं त्यांना कॅन्सर वगैरे झालं होतं. तर तेव्हा सुद्धा म्हणजे त्यांनी, माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा म्हणजे मला काहीच कमी पडू दिलं नाही. असं तोंडातून काही शब्द निघाला नाही की ते बिलकुल तयार राहत होतं घरी. त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्यासाठी जे फिलिंग्स आहे आता खूप खराब वाटते. म्हणजे कधी आई वडिलांची आठवण आली की जाऊ शकत नाही मी. त्याच्यामुळं म्हणजे आता समजते की बा ते आपल्यासाठी काय काय केलं त्यांनी, जेव्हा आपण आई होतो, म्हणजे की बा कसं असते मुलांचं म्हणून. तर त्या दोघांची खूप आठवण येते म्हणा. म्हणजे मी सांगू शकत नाही इतकं म्हणजे त्यांनी केलं आमच्यासाठी. म्हणजे आम्ही 4 बहिणी आहेत. तर कधी कधी बराचसा वेळ असं दिवाळी असो कुठला सण असो तेव्हा खूप आठवण येते. म्हणजे कोणीच भाऊ नाही मला, तर मग मला असं वाटतं की बा जर ते राहिले असते तर आपण आज त्यांच्या घरी गेलो असतो. नागपूर आहे माझं माहेर. पण खूप ते दुःख होते आणि त्यांची जसे म्हणजे त्यांना त्रास व्हायचा. म्हणजे आपले जसे आता मुलं आहे तेव्हा आपल्याला समजत नव्हतं, आपण जिद्दपणा करायचं प्रत्येक गोष्टीला, नाही मला असंच पाहिजे. खूप जिद्दी होती मी. पण जेव्हा आपली मुलं आपल्याला जिद्द करतात तेव्हा कळते की बा त्यांना किती त्रास झाला असेल. खूप राग करतो, कधी काही बोलून देतो. त्याच्यासाठी माझ्या मम्मी पप्पांना मी सॉरी म्हणते. आय लव्ह यू बोथ ऑफ देम. या इमोशनल माणसांबरोबर मी सुद्धा थोडीशी इमोशनल झालीये. पण या भागाचा आता शेवट आलेला आहे आणि थँक्यू म्हणणं जर असं हे वाटतंय, कारण यांच्याशी गप्पा मारून मला खूप मजा आली आणि असं वाटलं की एक कुटुंबच मला भेटलंय. म्हणजे ते कुटुंबच आहेत आणि मी सुद्धा त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे असं आता मला वाटतं आहे. आणि आता अमरावतीला गेलं की मला माहिती आहे कुठे जायचं. त्याच्यामुळे आता आपण भेटू पुढच्या आठवड्यात नवीन गेस्ट बरोबर. पण तोपर्यंत जे आपण ह्या भागात समजून घेतलं की लाईफ पार्टनर असा असायला पाहिजे की जो दिव्याखाली आपल्या बरोबर उभा राहील, तो दिवा आपल्या अंगावर पडत असताना, एक. आणि दुसरं की आई वडील हे दे आर रिअल हिरोज. शशांकच्या बाबतीत तर ते आपण सगळेजण बघतच आलेलो आहोत. हिज मदर इज द बेस्ट. म्हणजे आय एम हर फॅन. आणि दिस हॅज बीन सच अन एनलाइटनिंग एपिसोड माझ्यासाठी पण आणि आय एम शुअर तुमच्या सगळ्यांसाठी पण. थँक्यू सो मच.